आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी हारलेलो नाही आणि हारणार पण नाही. आज तुम्हाला शब्द देतो, अजून फक्त काही दिवस द्या. हा विषय जर का कायमचा मिटवला नाही तर तुम्हाला तोंड दाखवणार नाही. आता काय करायचं अक्का? घरी जायचं ना? न बोलावता जर आपण गेलो तर प्रिन्स काय? हो ना, प्रिन्स दादा भडकला ना मग आपलं काही खरं नाहीये. त्याचा राग मला चांगलंच माहिती आहे ना बाप्पा. बघता बघता तो क्लच दाबून रिव्हर्स गिअर टाकतो आणि मग एक्सलेटर दाबून गाडी मागच्या माग डायरेक्ट अंगावरच चढवतो ना. मग आता नक्की काय करायचं? तेच तर कळून नाही राहिलं ना बाप्पा. कोरोना, हॅलो, हा बोल ना. ओके ओके, थँक्यू, वेलकम वेलकम. आम्ही बोलवलं ना आपल्याला घरी त्याने. चला 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 चला. कोरोना, हा बॉस. आज आपला अजून एक प्लॅन फसला. हो ना बॉस. तुला माहिती आहे, तुझ्यात आणि त्या मांत्रिकामध्ये एक गोष्ट एकदम सेम टू सेम आहे. कोणती बॉस? तुम्ही दोघे कॉमेडी आहात आणि बरोबर नको त्या वेळेला माती खाता. काय बॉस तुम्ही पण ना. खोटं बोलतोय का आपण? तसं नाही, पण त्या मांत्रिकाने आधी तिला हलक्यात घेतलं ना, हेच त्याचं चुकलं. म्हणजे ती मेलेला कावळा जर उडू शकते तर आपल्यासारख्याच काही करू शकते ना. अरे हे सगळं आपल्याला कळतंय, म्हणजे मांत्रिकाला कुठे कळतंय? त्याला जर कळलं असतं ना तर दुसऱ्यांदा तोंडावर पडला नसता. आणि मलाही कमिशनर समोर तोंडावर पाडलं नसतं त्याने. कोरोना कोरोना, अरे आता पुढे काय करायचं हेच कळत नाहीये. बॉस, आपल्याला ना आता विचार करून सावधपणे पाऊल टाकावं लागणार. संधीची वाट बघावी लागणार. एक घाव आणि खेळ खलास झाला पाहिजे. आणि समजा त्या संधीच्या आधी समोरच्याने आपल्यावर वार केला तर? त्याचा पण मी आधी विचार केलेला आहे. तुमच्या गळ्यात आणि आपल्या खिशात. हे आपल्याला मांत्रिकानेच दिलं ना संरक्षणासाठी. ये तो मांत्रिक स्वतःला वाचवू शकला नाही तर त्याची ही माळ आणि तो तावीज काय आपल्याला काय वाचवणार आहे? बॉस, हेच तर तुमचं चुकतं ना. हो, तुम्ही त्याचा पराभव बघितलाय पण त्याचे प्रयत्न नाही बघितलेत. तो एवढंस भस्म मिळवण्यासाठी हिमालयातून अघोरी बोलू शकतो. तो कधी काही करू शकतो. तो आता पिसाळलाय. तो झडप पण घालणार आणि समोरच्याचा निकाल पण लावणार. बॉस, ॲज अ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतंय तो आधी तिचा विषय संपवण्यासाठी आताही धडपड करत असणार. हे आदिमाय, हे आदिशक्ती, तुझी लेकरं आज तुझ्या समोर गाराणं मांडायला जमलेत. आता तूच त्यांचं म्हणणं ऐकून घे आणि तूच काय तो न्याय दे. मोठ्या कष्टानं शेती केलीये, लागवड झालीये आणि आता पाणीच नाहीये. डोळ्यात प्राण आणून आम्ही सगळेजण पावसाची वाट बघतोय. हे जर असं चालू राहिलं तर कुणाचं बी काय बी खरं नाही. आता विहिरी पण आटल्यात. घोडभर पाण्यासाठी 2-2 मैल चालावं लागतंय. गुरं ढोरं दावणीला जीव सोडायला लागले.
ह्या अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या लेकरांना कसं जगवणार ते तूच सांग ना. लोक तर जीव वाचवायला गाव सोडून चालली आहेत. पण आम्ही जात नाही, कारण आम्हाला तुझी काळजी आहे. तुझ्या समोर दिवा लावल्याशिवाय अन्नाचा एक घास बी खात नाही, म्हणून तुला सोडून जायची इच्छा बी होत नाही. अख्खी वाडी तुझ्यासाठी अजून गावात थांबून राहिले आहेत, पण आम्ही तर अजून किती दिवस तग धरून राहणार ना. उपासमारीमुळे लोकांवर जीव जायची वेळ आली आहे. आता तूच पाऊस पाडू शकतेस, तूच तुझ्या लेकरांना वाचवू शकतेस. आई आदिशक्ती, आता तुझ्याच अस्तित्वाचा प्रश्न आहे. धाव घे आई, आई धाव घे. आणि आज पाऊस पाडून तू तुझ्या अस्तित्वाची जाणीव या सगळ्यांना करून दे माते. शक्य नाही. तुमची देवी असं कधीच काय करू शकत नाही. तुमच्यासाठी पाऊस पाडणं तर लांबच राहिलं, ती साधा तुम्हाला आशीर्वाद पण देऊ शकत नाही. अति होत्या, जास्तच बोलतोयस तू. पण जे काय बोलतोय ते खरंच बोलतोय मी. तुम्ही ज्या देवीला साथ घालताय ती या मंदिरातच नाही, ती दुसरीकडेच कुठेतरी जाऊन बसली. आमच्या देवीबद्दल बोलण्याची आणि मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी यायची तुझी हिंमतच कशी झाली? कारण मला आधीच माहित होतं, मला इथं अडवणारं कुणीच नाहीये. आणि तुमची देवी आज जर काही इथं असती तर मी इथं येऊ तरी शकलो असतो का, याचा जरा तुम्हीच विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुमची देवी कुठे आणि काय करते ते आत्ता मला विचारू नका. फक्त तिच्या नावाचा जप करा. ओम आदिशक्ती माते नमः.